मासे छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विजय असो, येळकोट येळकोट, जय मल्हार, महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा, लहुजी वस्तादांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येळकोट येळकोट, जय मल्हार. जुन्नरचे विद्यमान आमदार शरदजी सोनवणे यांनी काल जुन्नर भागामध्ये त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये घेत असताना रामोशी समाज, पारधी समाज आणि भटके विमुक्त समाजाबद्दल अत्यंत खालच्या थराला ते अपशब्द बोललेले आहेत आणि समाजाच्या भावना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुखवलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये रामोशी समाज हा क्रांतिकारी समाज म्हणून ओळखला जातो, शूर लढवया म्हणून समाज ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते शूरवीर भैरजी नाईक आणि देशासाठी स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे देशाचे पहिले क्रांतिकारक आहेत आणि अशा पद्धतीचा इतिहासाचा चांगला वारसा असणारा हा रामोशी आमचा समाज, या समाजाबद्दल या भांडवळ आमदार, महाभांडवळ आमदार अपशब्द बोलल्यामुळं आम्ही या ठिकाणी पुरंदर तालुक्यामधून रामोशी, बेरड समाज, भटक्या विमुक्त, पारधी समाज, कोलाटी समाज या सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी निषेध करत आहोत आणि यापुढे या आमदाराने माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलने, मोर्चे त्या ठिकाणी छेडले जातील अशा पद्धतीचा कडक इशारा या ठिकाणी आम्ही पुरंदर तालुका, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा हा तालुका आहे, बिवडी हे त्यांचं गाव आहे. शासकीय जयंती या ठिकाणी साजरी केली जाते, पुण्यतिथी साजरी केली जाते. या पुरंदर तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. धर्मवीर संभाजी राजे ह्या पुरंदर तालुक्यातले आणि अशा तालुक्यामधून आमच्या समाजाला हे विद्यमान आमदार बोललेले खरं तर फार वाईट वाटलं. लोकांना भावना फार मोठ्यामध्ये दुखावल्या गेल्यामुळं संपूर्ण राज्यभरामधून त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस खात्याला त्या ठिकाणी निवेदन देऊन त्यांच्यावर त्या ठिकाणी संविधानानुसार त्यावरती फौजदारी गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा असंही निवेदन त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनचे मुख्य PI ऋषिकेश अधिकारी साहेब यांना नुकतंच दिलेले. आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि खरोखरच जर त्यांनी माफी मागितली नाही तर रामोशी समाज रस्त्यावर येईल आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना कुठेही फिरून देणार नाही अशी या ठिकाणी संघटनेच्या वतीने पुरंदर तालुका या ठिकाणी संघटनेमध्ये अत्यंत महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे. या ठिकाणी आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी सल्लागार समितीचे अध्यक्ष आमचे नेते गणपतअण्णा शितकल साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सासवडचे माजी नगरसेवक आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे सल्लागार समितीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय बिटूतात्या भांडवलकर साहेब, राज्य कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी निलेश भाऊ जाधव, त्याचबरोबर आमच्या सुपेगावचे माजी सरपंच दिलीपराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर पुरंदर तालुका अध्यक्ष विकासजी भांडवलकर, त्याचबरोबर उमाजी नाईकांचे वंशज कृष्णाजी खोंगले आणि त्या ठिकाणी आंबोळी गावचे माजी सरपंच, त्याचबरोबर या ठिकाणी सुशांत भैया भांडवलकर आणि संपूर्ण स्तरातून तालुक्यातून या ठिकाणी आलेले कार्यकर्ते आहेत. आम्ही या ठिकाणी पुरंदर तालुका जय मल्हार क्रांती संघटनाच्या वतीने या ठिकाणी पुनश्च एकदा हे पत्रक जाळून त्या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. जय हिंद, जय मल्हार. यानंतर गणपतअण्णा शितकल शिवाजी नाईकांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आज या ठिकाणी जुन्नरचे विद्यमान आमदार शरदजी सोनवणे यांनी या ठिकाणी जुन्नर तालुक्यात त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्त जातींचा
त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याच्यासाठी ही पत्रकार परिषद खऱ्या अर्थाने त्यांनी त्या ठिकाणी घेतली, परंतु या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती असतील, या ठिकाणी रामोशी समाज असेल, पारधी समाज असेल, यांचे प्रश्न सोडवायचे बाजूला ठेवून त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत या ठिकाणी असा उल्लेख केला की रामोशी समाज असेल, पारधी समाज असेल, अनुसूचित जातीतील बाकीचे जे समाज आहेत ते त्या ठिकाणी चोऱ्या करतायत, असा त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला. खऱ्या अर्थानं हा रामोशी समाज असेल, पारधी समाज असेल, खऱ्या अर्थानं समाजात योगदान देणारा हा खऱ्या अर्थानं समाज. आद्यक्रांतीवीर उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी इंग्रजी सत्तेविरुद्ध खऱ्या अर्थानं पहिली बंडाची ठिणगी उडवली आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली. आणि हा असा समाज छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून त्या ठिकाणी भैरजी नाईकांकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि हा असा समाज समाजाप्रती आपलं प्रेम देणारा, परंतु ह्या समाजाच्या भावना दुखवण्याच्या उद्देशाने किंबहुना आपली त्या ठिकाणी काय लायकी आहे हे दाखवण्याच्या उद्देशाने किंबहुना शरदजी सोनवणे या ठिकाणी आमदार जुन्नर यांनी या ठिकाणी असं वक्तव्य केलेलं आहे. या ठिकाणी माझ्या अगोदरचे वक्ते सन्माननीय गंगारामजी जाधव सर यांनी या ठिकाणी सविस्तरपणे त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. फारसं न बोलता या निमित्ताने एवढंच सांगेन की शरदरावजी सोनवणे आपण त्या ठिकाणी आमदार आहात, विधिमंडळाचे त्या ठिकाणी सदस्य आहात, आपल्याला नेमकं कोणत्या पायाचं कुत्रं चावलेलं आहे, 4 पायाचं चावलेलं आहे का 2 पायाचं चावलेलं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी तपासून पहा. आणि नेमका आज भीतीला कोणता समाज त्या ठिकाणी चोरी करतोय हे त्या ठिकाणी तपासून पहा. या ठिकाणी रामोशी समाज खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगतोय, उच्च प्रतीचं जीवन जगतोय. तो चोऱ्या माऱ्या करायचं त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांनी त्या ठिकाणी या म्हणजे पाठीमागच्या काळापासून सोडून दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा समाज पुढे जात असताना या समाजाप्रती आपल्या भावना त्या ठिकाणी आपण आजसाने मांडलेल्या आहेत, त्या आपण ताबडतोब त्या ठिकाणी मागे घ्या. समाजाची त्या ठिकाणी माफी मागा, राज्याची माफी मागा. आणि आपण जर तसा प्रयत्न केला नाही तर किंबहुना या ठिकाणी महाराष्ट्रातील अखंड रामोशी समाज त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आंदोलने, मोर्चे या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं. आपण जर जाहीर माफी मागितली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम रामोशी समाज कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही, याची आपण त्या ठिकाणी तीव्रतेने नोंद घ्यावी. आणि आपण त्या पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य माझं चुकीचं आहे असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत हा समाज त्या ठिकाणी लढा दिल्याशिवाय राहणार नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुर्दाबाद मुर्दाबाद. शरद सोनवणे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. शरद सोनवणे मुर्दाबाद. महाभांडकुळ आमदार शरद सोनवणे यांचा धिक्कार असो. महाभांडकुळ आमदार शरद सोनवणे यांचा धिक्कार असो. आमदार शरद सोनवणे यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. आमदार शरद सोनवणे यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. आमदार शरद सोनवणे यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. रांगेत रांगेत. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. मुर्दाबाद मुर्दाबाद. शरद सोनवणे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. शरद सोनवणे मुर्दाबाद. त्याला जाळून टाक. नाच नाही करायचं. दाता झाला त्याला. हाताला हाणा 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 मारा. मुर्दाबाद मुर्दाबाद. शरद सोनवणे मुर्दाबाद. महाभांडकुळ आमदार शरद सोनवणे यांचा धिक्कार असो. येळकोट येळकोट. जय मल्हार. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा जय असो. मुर्दाबाद मुर्दाबाद. शरद सोनवणे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. शरद सोनवणे मुर्दाबाद. ओके थँक्यू.